ही तुम्ही सुंदर अशी नदी पाहता. या नदीचं नाव आहे कोडजाई. कोडजाई नदीच्या काठावरतीच आपल्याला लेण्या पाहायला मिळतात, पणालेकाजीतील लेण्या. तर आज आपण आलो पणालेकाजी गावामध्ये, तर इथल्या आपण लेण्या पाहणार आहोत. ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही. मी आलोय पणालेकाजी येथील लेण्या पाहायला. इतक्या पुरातन आणि रोखी काम इथे त्यावेळी झालं आहे. पाहू शकता इथे असे बरेच दिवाणखाने आहेत. म्हणजे आम्ही खूप फिरलोय, त्या तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. पणालेकाजीमध्ये लेण्या पाहायच्या असेल तर तुम्हाला दापोली तालुक्यात प्रथम येईल. दापोली तालुक्यातून पणालेकाजी गाव जवळ पडतं. इथून तुम्हाला चंडिका देवी पण जवळ आहे दापोली इथे. तर कधी यायचं असेल तर नक्की या, इथे व्हिजिट द्या दापोलीत असाल तर. आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याच पणालेकाजी गावात 1970-71 काळात पणालेकाजी गावातील शेतकरी केशव पांडुरंग जाधव या शेतकऱ्यांना शेत नांगरत असताना एक पेटी भेटली. या पेटीतील पत्रांचं दापोलीतील इतिहासप्रेमी अण्णा शिरगावकर यांनी अभ्यास केला. त्यानंतर पुणे येथील डेक्कनला कॉलेजमध्ये तत्कालीन प्राध्यापिका शोभना गोखळे मॅडम यांच्याकडे सुपूर्द केली. पाय वाटतं ना, बघ ना, एक पाय तुटलेला आहे, 2 पाय होते इथे, पाय कोरलेत. या लेणीच्या समोर आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील प्राध्यापकांनी अभ्यास केल्यानंतर 1972मध्ये पुरातत्व खात्यातील काही लोकांनी उत्खनन करून कोडजाई नदीच्या गाळातून एक उत्तम अशा लेण्याचा समूह बाहेर काढला. तोच हा लेण्या समूह जगासमोर आज प्रसिद्ध आहे. पाहू शकता इथे खांब आहेत, पाहू शकता. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे, छान सुबक अशी मूर्ती आहे इथे. पाहू शकता आपण नव्या आतमध्ये. आता तर हाय मित्रांनो, नमस्कार. माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आहे मी पणालेकाजीमध्ये. आणि पणालेकाजीमध्ये एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे लेण्या. तर पांडवांच्या काळातल्या लेण्या पाहायला आम्ही आलो आहे. मी आहे, आमचे सतीश भाऊ आहेत. तर आज आम्ही पणालेकाजीतल्या लेण्यांची व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जे पुरातत्व काळात त्याचा खूप मोठा उल्लेख आहे आपल्या, म्हणजे आलो आहे. लेण्यांचे व्हिडिओ असतील, शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पूर्वी असं नव्हतं जे हे आता लेटेस्टमध्ये लग्नाच्या टायमाला मला वाटतं काढलं का पूर्ण. बेडरूम सारखे रूम आहे. अशा खोल्या बऱ्याच आहेत, 10-12 अशाच खोल्या आहेत. तिथे देवारा वगैरे होता का छोटा कळत नाही मला, असू शकतं. पूर्ण अंधार आहे आतमध्ये. लाईट लावून दिवाणखोळे आहे की देवारा आहे काय माहिती. इथे महल टाईप दिसते असं मला. आणि ते देवाचे काही अवशेष आहेत ठेवलेले आतमध्ये, पाहू शकतो. भग्नावशेष पडले सगळे. छान कोरीव काम इथे.
ही जी खोळे आहेत तसं बाकी बाजू सेम सेम खोळे आहेत. त्यातून एक काय असतं असं काय म्हणतात. आवाज बघा कसला घुमतोय. आवाज पण मजबूत घुमतो आतमध्ये. आंब्याची झाडं बघ किती उंच उंच आहेत रे. एवढे उंच उंच आंब्याची झाडं आहेत. आणि लेण्यांची काही जी साखळी लागते तो मध्ये सोडून तुम्ही आलात ना तर अशी उंच आंब्याची झाडं लागतात. पण त्याच्या पुढे पुन्हा आपल्याला लेण्या बघायला भेटतात. आणि ही कोडजाई नदी खाली दिसणार ना तुम्हाला इथून. हे बघा आपण त्या ब्रिजवरून दाखवतो मला. मंडळी, या लेण्यांमधून विविध पंथांच्या धर्माच्या स्थित्यंतर आपल्याला पाहायला मिळतात. इकडचं मंदिर आहे पण आता ते पडलं आहे आणि ते एकदम तिरक्या साईडला झालं आहे. आणि ही मला वाटतं शेवटची अजून पुढे लेण्या असतील कदाचित, पण बऱ्याच लांब आहेत पुढे. तर इथे एक लेणी भेटली अजून बघायला. आणि ह्या लेणीला दरवाजा आहे. ह्या लेणी लॉक केले. का लॉक केले आपल्याला पण सांगता येणार नाही. पाहूया थोडंसं आपण. हे बघा तुम्ही बघू शकता टाळा लागला याला. लॉक का केला असेल. इथे पुन्हा आपल्याला लेण्यांची साखळी दिसते. आणि ह्या लेण्या खूप उत्तम पद्धतीने असं कोरीकाम बघायला भेटते. ही लेणी बघा भारी आहे. पण हा महल आहे एक प्रकारचा. पाहू शकता इथे खांब आहेत. खांब आहेत कोरीवकाम पाहू शकता. इथे कदाचित 2 रक्षक आहेत. समोर देव वगैरे कुठला तर देवाला असा होता कदाचित. अशा पद्धतीने इथे ही जरा लेणी पाहण्यासारखी आहे आपल्याला. वरती सुद्धा छपराला कोरीवकाम पूर्ण फिरवलेलं आहे. तसं केलं असेल. पिंड आहे. पिंडीचा आकार दिसतो आपल्याला. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. छान सुबक अशी मूर्ती आहे इथे. पाहू शकता आपण नव्या आतमध्ये आता. लेण्यांमध्ये गणपती बाप्पाच्या देखीव रेखीव आणि मनमोहक अशी मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नित्यनियमाने ते पूजा अर्चा सुद्धा होते. आणि आतमध्ये इकडे सेम जे महल टाईप आपल्याकडे आपण जसं बघितलं बाकी लेण्यांमध्ये असं आहे. आज आपण आलो आहे पण्यालेकाजी येथील लेण्या पाहायला. म्हणजे पुरातत्व काळात जे काही लेण्या सापडल्या व त्यांनी पांडवांनी केल्या होत्या लेण्या, त्या लेण्यांची आपण पोचलो आज. आणि त्यापैकी एक अप्रतिम लेणी मला पाहायला भेटली. आतमध्ये तुम्ही जाऊ शकता. चप्पल काढ मग कशा लोक. अच्छा हो रे. देवाला टाईप अशा मूर्ती वगैरे असं.
खाली बरोबर आम्ही आहोत. दगड किती उंच ते 1 2 3 ते त्या काळातले म्हणजे अशी दगड पूर्वी अशी लाईन सुरू होते त्यांना ते कोरीव केलंय. बघ ना इथे केवढे मोठे दगड आहेत. आणि तेवढं ते हापूस कलमाच्या आंब्यांची झाडं पण थोडं उंच उंच असतील. ही शिल्पे नाथ संप्रदायाशी संबंधित विविध मुद्रा दाखवतात. त्याप्रमाणे कृती आहेत, पाहू शकता तुम्ही. पाय वाटतं ना, बघ ना एक पाय तुटलेला आहे, 2 पाय होते इथे, पाय कोरलेत. या लेणीच्या समोर आहे. गव्हर्नमेंटने आता पर्यटक लोकांसाठी मस्त सोय केली. की टाईल्स लाद्या मारून घेतले तिथे चालण्यासाठी. आज मी आलोय पणालेकाजी येथील लेण्या पाहायला. इतक्या पुरातन आणि रोखी काम इथे त्यावेळी झालं आहे, पाहू शकता. इथे असे बरेच दिवाणखाने आहेत. म्हणजे आम्ही खूप फिरलोय, त्या तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आता आपण निघतोय आम्ही इथून पुढे. तर निघताना तुम्हाला काही अवशेष पडलेले असतील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पणालेकाजीमध्ये लेण्या पाहायच्या असेल तर तुम्हाला दापोली तालुक्यात प्रथम येईल. दापोली तालुक्यातून पणालेकाजी गाव जवळ पडतं. इथून तुम्हाला चंडिका देवी पण जवळ आहे दापोली इथे. तर कधी यायचं असेल तर नक्की या, इथे व्हिजिट द्या दापोलीत असाल तर. आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आता ही सगळे सेमच वाटतात. तर हा पडलाय मला वाटतं. हा ह्याचा पण असं वरचा छप्पर असावा पण ते पडल्यावर दिसतोय. हा बा, हे पण खांब होते. तो खांब मग आता सेम तिथं खांब आहे ना. हा बा, इथे पण खांब होता. हो ते बघितलं मगाशी आपण. ते तू ना आलास. महादेवाची मूर्ती होती का गौतम बुद्धाची मूर्ती समजत नाही मला. पण इथे भरपूर अवशेष पडले. आणि ही दिवाणखोळी खूप म्हणजे आतून खूप मोठी आहे. आता अंधार आम्ही जात नाही आहे, पण इथून तुम्ही बघू शकता खूप लांबपर्यंत 3 खोळ्या असाव्या इथे कदाचित. संध्याकाळचे वाजलेत 6 ना, 5:30 झाले. तेच 5:45 व्हायला आले. मेन मुख्य रोड लागतो. इथे ब्रिज आहे खूप छान. म्हणजे मूवीच्या शूटिंगसाठी पण मस्त वाटतं एवढा ब्रिज. पावसाळ्या ठिकाणी निसर्ग खूप छान असतं. पणालेदुर्ग येथील कोडजाई नदीवरचं ब्रिज. आणि आता ही नदीची खाली आहे ती कोडजाई नदी आहे. आणि कोडजाई नदीच्याच पायथ्याची बाजूलाच लेण्या आहेत सगळ्या. खूप छान असं ब्रिज आहे. मी पावसाळी पुन्हा येईन तेव्हा नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर खूप निसर्ग छान वाटतं ह्या ब्रिजवरून. बघायला खूप मस्त वाटतं. खाली पूर्ण पाणी नदीला भरलेलं असतं. आता पाणी खूप कमी झालं आहे. हां ते बघ निवळ. आता पाणी खूप कमी झालं आहे. असेल का इथे पावसाळ्याचे पाणी पूर्ण भरतो नदीला. म्हणजे वरपर्यंत पाणी पोचतं. आणि इथे ना मासे पकडणारे खूप माणसं आहेत. मासे पकडायला पावसाळ्यात खूप येतात. पाहू शकता ना, खूप मोठी नदी आहे वाडजाई नदी. तर हा त्या नदीचा ब्रिज आहे. ब्रिज पण इतका छान आहे ना बनवला. प्रशस्त रोड आहे, 2 पदरी आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणता येईल.